स्वामी समर्थ. मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सुगड कसं पुजायचं ते दाखवते. मी पुजते, तुम्ही बघा. अगोदर मी ना ह्याची तांदळाची रांगोळी काढते. ह्याला पण व्यवस्थित करूया. आज वेगळ्या पद्धतीत करायचे. सुगड तर वेगळा पुजणार आहे मी, पण ह्याच्यावरती ना आपल्याला हे 5 सुगडं ठेवायचे. दिसतंय ना? हां. ह्याच्यावरती हा माझा सुगड पुजते. इथे ठेवते, ह्याच्या खाली आसन टाकते तांदळाचा. त्याच्यानंतर ह्याला मी हळद कुंकू लावते. तुमच्याकडे कसं पुजतात सुगड ते मला सांगा. हे आपण ह्याच्यामध्ये ठेवलंय, इथे ठेवलंय. त्याला पुन्हा हळद कुंकू लावून घेऊ. आता आपण त्याच्यामध्ये हे वाणं टाकू. हे जे माझ्याकडे मी विकत आणलंय. आपण संक्रांत पुजूया. हे बाकीचं साहित्य मिळतं ते तुम्हाला माहितीच असेल. हे आपण सगळं टाकलं त्याच्यामध्ये आपण हे घेवडे टाकू. हे सगळं आतमध्ये गेलं पाहिजे, दिसलं नाही पाहिजे ते. त्याच्यामध्ये आपण हा कणीस टाकूया. त्याच्यामध्ये आपण कणीस टाकलाय. त्याच्यामध्ये हा सुगड घ्यायचा आणि ह्याला झाकून ठेवायचं. आपली मकर संक्रांत अशी झाकून ठेवायची. त्याच्यामध्ये आपल्याला एक तिळगुळ टाकायचं आहे. हे तिळाचे लाडू आणि आपले सफेद काजू गोळे हे टाकायचे आहेत आपण त्याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे सगळं. हां, असं झाकून ठेवायचं आहे. आणि त्याच्यावरती आपण फूल घालणार आहोत. हा मोठा फूल घेते. असेही मकर संक्रांत पुजतात. तुमच्याकडे कशी पुजतात ते मलाही सांगा कमेंट करून. हळद कुंकू कमी दिसतंय. हां, ते काळं आहे ना, कमी दिसतं थोडं. ह्याच्यामध्ये आपण थोडं जागा वाढवूया, कमी पडेल ना. ह्याच्यामध्ये आपण जागा वाढवायची. त्याच्यावरती आपण साडी ठेवायची. अशी मस्त साडी ठेवूया. ऑरेंज कलर आहे, पिवळा कलर नाही आहे. तरी पण आपण साडीच्या भोवतानी पण आपण तांदूळ सोडूया. असे जागा कमी पडतोय, अगदी कॉर्नरला पण नको आहे ना. आपले सुगड पुजून झालेले आहे. आता मी बाकीचे सुगड दाखवते. त्याच्यामध्ये मी गहू भरले. ह्याच्यामध्ये मी गहू भरले 4. इकडून 2 तिकडून 2, 4 लावायचे. असे लावायचे आणि त्याच्यावरती फूल ठेवायचे. हळद कुंकू लावते. हळद कुंकू लावला त्याला. आपण ही फुलं घालूया त्याच्यावर एक एक.
जे आहे ते घालते. हां, झालं. आता आपण हिला सजवूया. ह्या बांगड्या आहेत, हे कानातले आहेत आणि हा मंगळसूत्र आहे, मोत्याची नथ आहे. आपण तिला मंगळसूत्राने सजवायचं आहे. सोन्याचं नाही बरं, बँटेकचं आहे. हा मंगळसूत्र घातलं आपण तिला. इकडून 2 आणि तिकडून 2 बांगड्या आहेत. बांगड्या लावू इथे. हे 2 कानातले आहेत तिचे. ही नथ घालते, इथे मध्ये ठेवते नथ. आणि तिला गजरा नाही आणलाय, गजरा भेटला नाही मला, कारण मी तिकडे गेले नाही आमच्या गजरेवालीकडे. तर मी फुलं देते, अशी फुलं लावते गजऱ्यासारखे, म्हणजे वेणी टाईपसारखा गजरा झाला. छोटा फूल दिसतोय ना, मोठा लावूया. वेणी टाईप झालं ते. आणि तिला आपण एक वाण देऊया. खाऊचं पान 2, त्याच्यामध्ये 1 बांगडी आणि तांदूळ थोडे देते आणि 1 तिळगुळ देते. दोन. आणि हे हेचं कुंकवाचं आहे पॅकेट, तो कुंकू पण देते त्याच्यामध्ये मी. त्याच्यावरती थोडी हळद लावते असं. हा तिला मी हा वाण देते. मकर संक्रांतीचा झाला वाण. आता मी स्वामींसाठी एक वाण देते. फूल कुठून पडला? हा बघा, हा मी स्वामींना वाण देते. सवाशीण म्हणून स्वामींना वाण देते. स्वामी माझी आई, स्वामी माझे वडील, स्वामी माझे सर्व मैत्रीण मित्र सगळे माझे स्वामी आहेत. त्याच्यासाठी मी स्वामींना देते वाण. मी हळदी कुंकू पूजत नाही, पण मी अशा महिला बोलून हळदी कुंकू कधीच करत नाही. आणि माझं फक्त मी घरच्या घरी सण करते. तर ह्या माझ्या सवासनी आहेत स्वामी. दर्शन घेते त्यांचं. श्री स्वामी समर्थ. स्वामींना वाण दिला. आणि कशी मकर संक्रांत पूजली हे नक्की सांगा कमेंटमध्ये मला. तुम्ही कसे पूजता हेही सांगा. हे मी नवीन पद्धत केली आहे, मला हे आवडलं. एक मी व्हिडिओ बघितला होता, म्हणजे असं फोटो पाहिला होता, तर म्हटलं आपण बघूया. नाही तर आम्ही एवढीच मकर संक्रांत सुगड पूजतो, असे 5-5 पूजत नाही. पण मी त्याच्यामध्ये आता गहू भरले, तर म्हणून 5 मी पूजले सुगड. तुम्हाला कसं वाटतं ते सांगा आणि कमेंट करून नक्की सांगा. संक्रांतीचं पूजा तुमची कशी झाली, तुम्ही कसं हळदी कुंकू करता हेही मला सांगा. खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या. श्री स्वामी समर्थ. हा मी स्वामींना वाण दिलं आहे छानसं. तर थोडा मिस्टेक झाली, लाडू पडला. स्वामी माझ्या आई, स्वामी माझे वडील, स्वामी माझे मित्र, स्वामी माझ्या मैत्रिणी, सगळं स्वामी आहेत माझे. माझे आई वडील असूनसुद्धा मी माझ्या स्वामींना मी आई म्हणते. त्याच्यामुळं मी सवाशीण म्हणून मी स्वामींनाच वाण दिला. आणि मी तर हळदी कुंकू वगैरे करत नाही, पण ह्या वर्षी मी अशी ह्या पद्धतीमध्ये मकर संक्रांत पूजले. आणि हा सुगड हा मी एकच पूजते. आणि बाकीचं मी एका व्हिडिओमध्ये पाहिलं होतं, ते मी बघितलं आणि हे मी आता थोडं सजावट केले. तर कशी वाटते मकर संक्रांत पूजलेली हे तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगा. आणि खूप खूप शुभेच्छा मकर संक्रांतीच्या. आणि तुम्ही पण मला मकर संक्रांतीच्या शुभेच्छा द्या कमेंटमध्ये, मी नक्की वाचेन. आता एवढंच होतं. बाय बाय.